या व्हिडिओमध्ये आपण फळांविषयी माहिती घेऊया। सर्वप्रथम आपण आंबा या फळाची माहिती घेऊ। तर आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो। तो गोडसर आणि रसाळ लागतो। उन्हाळ्यात आंबे मोठ्या प्रमाणात बाजारात मिळतात। आंब्यापासून आंब्याचा रस, लोणचं आणि आईस्क्रीम बनवली जाते। तो शरीराला थंडावा देतो आणि उष्णतेपासून संरक्षण करतो। आंब्यामध्ये जीवनसत्व ए आणि सी भरपूर प्रमाणात असते। हापूस, तोतापरी, केशर आणि लंगडा हे आंब्याचे काही प्रसिद्ध प्रकार आहेत। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आंबा आवडतो। आंबा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते। मला आंब्याचा रस आणि आंबा पोळी खूप आवडते। केळी केळी हे अतिशय पौष्टिक आणि ऊर्जादायक फळ आहे। त्यात जीवनसत्व B6, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते। केळी गोडसर आणि मऊसर लागतात। खेळाडूंना झटपट ऊर्जा मिळण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला दिला जातो। केळाचा उपयोग हलवा, शेक आणि केक बनवण्यासाठी सुद्धा केला जातो। लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी केळी पचनास सोपी असते। केळी दररोज खाल्ल्यास शरीर मजबूत होते। केळींची झाडे देखील उपयुक्त असून त्याची पाने पूजेसाठी वापरली जातात। पचनास मदत करणारे आणि त्वरित भूक भागवणारे फळ म्हणजे केळी आहे। मला केळीचा शेक खूप आवडतो। सफरचंद सफरचंद म्हणजे ॲपल। सफरचंद हे अतिशय पौष्टिक आणि टवटवीत फळ आहे। यामध्ये लोह, फायबर आणि जीवनसत्व सी भरपूर प्रमाणात असते। दररोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरांपासून दूर राहता येते असे म्हणतात। सफरचंद लाल, हिरव्या आणि पिवळ्या रंगात आढळतात। हे फळ पचनास मदत करते आणि शरीराला ऊर्जा देते। सफरचंदाचा रस आणि ज्यूस बनवले जातात। सफरचंद कापून सालेसह किंवा साल काढून खाल्ले जाते। लहान मुले आणि वयस्कर लोकांसाठी सफरचंद खूप फायदेशीर असते। थंडीच्या दिवसात सफरचंद खाणे अधिक लाभदायक असते। मला सफरचंद खायला खूप आवडते। संत्रे संत्री हे रसाळ आणि गोडसर आंबट चवीचे फळ आहे। यामध्ये जीवनसत्व सी भरपूर प्रमाणात असते। संत्री खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते। त्याचा रस गोडसर आणि ताजेतवाने वाटतो। संत्र्याचा उपयोग औषधांमध्ये केला जातो। संत्री उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते। हे फळ पचनासाठी उपयुक्त आहे। त्याच्या सालींपासून अत्तर आणि सौंदर्य प्रसाधने बनवली जातात। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना संत्री खूप आवडते। मला संत्र्याचा रस आणि फळ दोन्ही खूप आवडतात। द्राक्ष म्हणजे ग्रेप्स। द्राक्ष गोडसर आणि रसाळ फळ आहे। ती हिरव्या, काळ्या आणि लालसर रंगात आढळते। द्राक्षामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्व सी भरपूर असते। द्राक्ष खाल्ल्याने त्वचा आणि केस निरोगी राहतात। ती ताजीतवाणी देणारी आणि ऊर्जादायक फळे आहेत। द्राक्षापासून ज्यूस, ड्रायफ्रुट्स बनवली जातात। हिवाळ्यात द्राक्ष मोठ्या प्रमाणात बाजारात मिळतात। द्राक्ष पचनासाठी फायदेशीर असतात। द्राक्षांमध्ये भरपूर नैसर्गिक साखर असल्यामुळे ती झटपट ऊर्जा देतात। मला गोडसर काळी द्राक्ष खूप आवडतात। अंजीर हे एक पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेले फळ आहे। ते ताजे आणि सुकवलेले म्हणजेच ड्राय फ्रूट अशा दोन्ही प्रकारात खाल्ले जाते। अंजिरामध्ये लोह, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात। पचन सुधारण्यासाठी अंजीर उपयोगी आहे। ते हाडे मजबूत करण्यास मदत करते। अंजीर नियमित खाल्ल्यास रक्तातील हिमोग्लोबिन वाढते। हे मधुर आणि चवदार फळ आहे।
अंजीर मधुमेह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. अंजिराचा उपयोग काही आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. मला सुकवलेले अंजीर खायला खूप आवडते. टरबूज हे उन्हाळ्यात मिळालेले थंड आणि रसाळ फळ आहे. त्यामध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असते. टरबूज लालसर गराचे आणि हिरव्या सालीचे असते. उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. त्यात जीवनसत्व ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. टरबूज हृदयासाठी चांगले आणि पचनासाठी हलके असते. त्याचा रस उन्हाळ्यात खूप ताजेतवाने वाटते. टरबूजाच्या बिया पौष्टिक असून त्यांचा उपयोग सुकामेवाच्या स्वरूपात केला जातो. गोडसर, रसाळ आणि थंड गुणधर्मामुळे टरबूज सर्वांना आवडते. मला थंडगार टरबूज खायला खूप आवडते. धन्यवाद.